आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. टाकायचं आहे त्याच्यामध्ये 10 लिटर गोमूत्र टाकायचं आहे. लक्षात घ्या, 10 किलो गोमूत्र आणि 10 किलो लिंबोळीचा चुरा करून त्याच्यात टाकायचा आहे पाण्यामध्ये, 200 लिटर पाण्यामध्ये. म्हणजे आपलं किती टक्के होणार द्रावण? 5% द्रावण होणार आहे. आणि मग याचं काय करायचं, आपण एक साधारण 48 तास भिजू घालायचं आहे. उन्हाळ्याचा सीझन जर असेल तर 48 तास घालायचं आहे, मग ते अर्क त्याच्यातला चांगला निघतो. आणि हिवाळा जर असेल तर आपण साधारण 4 दिवस त्याला लागतात अर्क निघायला, कारण त्याचं प्रक्रिया होण्यासाठी जी उष्णता लागते ती हिवाळ्यात नसते, त्याच्यामुळे आपल्याला 4 दिवस लागतात. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला किती दिवस लागतात? 2 दिवसामध्ये ते तयार होतं द्रावण. मग आपण हे तयार झालेलं जे द्रावण आहे, एक फडका घ्यायचं किंवा साडीचं जे पटकुरा असतं त्याच्यामध्ये ते पिळून घ्यायचं आहे आणि 200 लिटर गाळून घ्यायचं आहे. आणि याचे वापरायचं जे प्रमाण आहे ते वापरायचं प्रमाण असं आहे का, आपण जे 200 लिटर तयार केलेलं आहे डायरेक्ट एकराला 200 लिटर मारायचं आहे. लक्षात, ते जे गाळून घेतलेलं आहे आपण ते पूर्ण एकरी आपल्याला ते 200 लिटर वापरायचं आहे. म्हणजे असं नाही का 1 लिटर काढून मग लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.